आजपासून नव्या आर्थिक वर्षात अनेक नवे नियम. नोकरदारांसाठी आयकर कायद्यात बदल. सर्वसामान्यांच्या पगारासह प्रवासाचीही गणितं बदलणार. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक. झिरवाळ आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणानंतर पहिली बैठक. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा घेणार आढावा. गुरुदेवजींच्या आशीर्वादामुळे चमत्कार. माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली. मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या विधानानं जोरदार चर्चा. बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात. सुनेत्रा पवारांविरोधात 3 उमेदवारी अर्ज. 3ही उमेदवारी अर्ज पुणे जिल्ह्याबाहेरचे. खरातच्या मायाजालात आयकर अधिकारीही गोंधळले. भोंदू खरात दाखवत होता 12 लाख वार्षिक उत्पन्न. खरातवर जीएसटी सुद्धा बुडवण्याचा संशय. अत्याचारी अशोक खरातचे डॉक्टरांशी लागेबांधे. संमोहनाची काही औषधं डॉक्टरांकडून घेतल्याचा संशय. नाशिकमधील 3 डॉक्टर SITच्या रडारवर. भारतीयांच्या ताटातून तृणधान्य गायब. आहार बदलामुळे मधुमेह, लठ्ठपणाचा धोका वाढला. प्रोटीन फूड्स अँड न्यूट्रिशन डेव्हलपमेंट असोसिएशनचा अहवाल. KYC होत नसल्यानं सोलापुरात गॅस एजन्सीवर दगडफेक. ग्राहकांच्या दगडफेकीत एक महिला जखमी. दगडफेक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल. अरुंद रस्त्यावर भरधाव वेगात चालवली स्कूल बस. शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ. पुण्याच्या लोहगावातला धक्कादायक प्रकार. शनी शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण. थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी आक्रमक. गणपतीपुळेच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी. आजपासून भाविकांना मोफत नाश्ता मिळणार. गणपतीपुळे मंदिर प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय. गणेश भक्तांसाठी मोफत नाश्त्याची व्यवस्था. संभाजीनगर जिल्ह्याला पावसानं झोडपलं. हजारो हेक्टरवरील शेतीचं मोठं नुकसान. डाळिंब, मोसंबी बागांना सर्वाधिक फटका. राज्यातल्या सर्व शाळा 15 जूनला सुरू करण्याचा निर्णय वादात. सरकारच्या निर्णयाला विदर्भातून तीव्र विरोध. तीव्र उष्णता असताना शाळा सुरू करणं चुकीचं. 26 जून किंवा 1 जुलैलाच शाळा सुरू करण्याची मागणी. चाकणमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश. गॅस चोरी करणाऱ्या टोळीला अटक. आरोपींकडनं 49 लाखांचा मुद्देमाल जप्त. वणीगडावर जाणाऱ्या 2 भाविकांचा मृत्यू. उन्हामुळे भोवळ येऊन पडल्यानं भाविकांचा मृत्यू. 2 भाविकांचा वेगवेगळ्या ठिकाणी भोवळ येऊन मृत्यू. अमरावतीत अवकाळी पावसानं शेती उद्ध्वस्त. जिल्ह्यातील 578 हेक्टरवरची पिकं भुईसपाट. वादळी पावसानं 62 गावांमध्ये केलं मोठं नुकसान. गहू, हरभरा, कांदा पीक मातीमोल.